नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. ज्याच्यासोबत गप्पा मारायला सगळ्यांना आवडतात आणि ज्याच्या गोष्टी सगळ्यांना ऐकायला आवडतात तो म्हणजे संकर्षण कराडे. कसा आहे दादा? एकदम टकाटक. मला खूप छान वाटतं तू ना पुन्हा आम्ही सारे मध्ये बघून आणि तुझ्या तोंडून ज्या रेसिपीज ऐकायला मजा येते. तू सगळ्यांची जी मस्करी करत जो रंगून खेळ खेळतोस तो ऐकायला पण खूप मजा येते. सो तुझा आजच्या दिवसातला फनी मोमेंट कुठला होता? फनी मुमेंट आता श्रुती आणि गौरव बरोबर जेव्हा गौरवला मी विचारलं की तुझा फसलेला पदार्थ कुठला, तो म्हणाला मी एकदा काहीतरी कुठल्या पदार्थाचं कुठल्या तरी फळाचं काहीतरी कॉकटेल केलं होतं. तो म्हणाला तो तो एकच पदार्थ फसला होता. तर त्यावर ती पण म्हणाली की अरे तू केलाच एकच पदार्थ, एकच फसणार ना. त्याच्यावरती मला फार हसायला आलं, मला ती गंमत वाटली जरा. तू सगळ्यांची गंमत करत असतोस, पण आज तुझी कोणी गंमत केली होती का? नाही, आज नाही केली. म्हणजे एरवी पण होतात की. आणि गंमत करणाऱ्याने आपली गंमत होऊ शकते ही तयारी ठेवूनच गंमत करावी, तर त्या गंमत करण्याला अर्थ आहे. नाहीतर आपण करायची आणि दुसऱ्यांनी केलं की रुसून बसायचं, याला काही अर्थ नाही. तर मी ती तयारी ठेवून असतो. मनाची तयारी असते तुझी. हो म्हणजे काय. आम्ही सारे खवे म्हटले की सगळ्यांना नॉस्टॅल्जिक फील येतो, कारण आता जे 2000 मध्ये बॉर्न झालेले किंवा आधी सुद्धा, तर ते टीव्ही वरती 1-1.5 वाजता जो आम्ही सारे खवयचे एपिसोड लागायचे ते सगळे आवर्जून बसायचे पेपर वही घेऊन सगळे असे. तर तू असं कधी केलेलंस का तुझ्या वेळेला? नाही, जेव्हा आम्ही सारे खवय्ये मी करत नव्हतो तेव्हा मी फार लहान होतो. आणि मुंबईत मी काम करायसाठी आल्यानंतर मी 2011 पासून खवय्ये करायलाच लागलो. त्याच्यामुळे मी स्वतःहून बसून कुठली रेसिपी लिहून घेतली असं कधी झालं नाही. पण माझ्या घरचे मात्र पाहतात. आणि मला हा प्रश्न मात्र नेहमी प्रेक्षकात विचारला जातो की तुम्ही एवढे पदार्थ पाहता, मग तुम्हाला खायला कुठला आवडतो किंवा करता कुठला येतो. तर हे काय कामाच्या व्यापात सगळेच लक्षात राहतात अशातला काही भाग नाही. काही लक्षात राहतात, काही विसरतात. आज जेव्हा सगळे तुम्ही रेसिपी बनवत होता तेव्हा तुला असं वाटलेलं की काश हे खायला आता पाहिजे किंवा चमचमीत असं पाहिजे असं? आता मला हे बाजरा क्रेप्स पाहताना वाटलं, कारण तो छान झाला होता पदार्थ. आता श्रुती मराठीने केला तो. आणि छान ती बाजऱ्याची खाली पोळी होती आणि वरती मस्त पालक होता, मशरूम होते, पनीर वगैरे पनीर वगैरे कमाल होतं सगळं. मला ते फार आवडला पदार्थ तो. डाएट मेंटेन करतोस का की तुझं असं आहे की जे पाहिजे ते खाईन, जगायचंय म्हणून खायचं असं? मी एकतर प्युअर व्हेज आहे. मी सगळं खातो व्हेज प्रकारातलं. मला आवडत नाही असं काही नाही. फक्त मी प्रमाणात खातो. मी एका वेळेला खूप खात नाही. कारण आपल्याला धावपळ आहे, दगदग आहे, जागरणं ऑलरेडी होतात, प्रवास होतो. मग खूप खाऊन ते घशाशी आलंय आणि छातीशी दाटल्या वगैरे करण्यापेक्षा मी खूप सगळे पदार्थ खातो, पण मी प्रमाणात खातो. मिसेस साठी तुझ्या आवडीचा पदार्थ तू बनवलायस का? मी हो, माझ्या बायकोला मी बरेचदा पदार्थ करून खाऊ घालतो. तिच्या आवडीचा पदार्थ कुठला खाऊ घातला? खरं सांगू का, तिच्या आवडीचा असा कुठला, ती पण माझ्यासारखीच आहे. म्हणजे अशा काही चूजी नाहीये. पण पूर्वी आमचं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा तिला पोहे अजिबात आवडत नव्हते. आता मात्र ती माझ्या नादाला लागून कांदे पोहे मन लावून खायला लागली. मला नवल वाटलं होतं की पोहे कसे आवडत नाहीत. ते पण आहे. पण आता तिला पोहे आवडतात आणि ती मन लावून खाते. मी पटकन तुला एक क्विज विचारते. तू ओळखायचं ते काय असेल, ठीक आहे? लाडवात लाडू वर मधुर खवा, फ्युजन पदार्थात लपलाय बेंगाली. संदेश. अरे वा. खारे किंवा गोड, रंग माझा वेगळा, वरून कठीण कुरकुरीत, आत भाव भोळा. पुन्हा ऐकू. खारे किंवा गोड, रंग माझा वेगळा वेगळा, वरून कठीण कुरकुरीत, आत भाव भोळा. अनारसे. नाही, वहीतच आपण खातो ते शंकरपाळे. हा. अजून एक आहे. भाजल्या तांदूळ डाळी आणि तीळ ओवा, गोडा नंतर सगळे म्हणतील हाच पदार्थ हवा. भाजल्या तीळ डाळी, भाजल्या तांदूळ डाळी त्यात तीळ ओवा, गोडा नंतर सगळे म्हणतील हाच पदार्थ हवा. वरण भात. नाही, गोडानंतर काय? अरे दिवाळीतलाच पदार्थ आहे. अच्छा, चकली. चकली होय. बापरे. ओके. वरण भात कुठून आलं? म्हणजे वरण भात का येईल मध्येच गोष्टींमध्ये. आकार माझा गोल, चेहरा खडबडीत, अहो पदार्थ बिघडेल, करू नका गडबडीत. अनारसा. आता अनारसा. तुझ्या आवडीचा पदार्थ कुठला होता? पुरणाची पोळी खूप आवडते मला. आणि मी ती तिन्ही त्रिकाळ 6 महिने 12 महिने 24 तास खाऊ शकतो. टाइमपास म्हणून तू काय खाऊ शकतो? सगळंच खाऊ शकतो मी जेवणही टाइमपास म्हणून खाऊ शकतो. काय म्हणतो? हो, मला खायला खूप, मी म्हणलं तुला आवडतं, पण मला मुरमुऱ्या पोह्याचे पदार्थ टाइमपास म्हणून खूप आवडतात. मला सॉल्टेड पीनट्स, शेंगदाणे
टाइमपास म्हणून खूप आवडतात. मला ते काय सोया स्टिक्स त्या पण मला टाइमपास म्हणून. हा, स्ट्रीट फूड म्हटलं तर काय तुझ्या डोक्यात पहिलं येईल? पाणीपुरी अर्थात. अर्थात. आणि तुझ्या आवडीचं ठिकाण पाणीपुरी खाण्याचं? पाणीपुरी खाण्याचं आमच्या परभणीची विशालची पाणीपुरी आहे. नांदेडला एक आईनाथ पाणीपुरी सेंटर म्हणून आहे, ती आहे. आणि मुंबईत म्हणशील तर आमच्या मीरा रोडला मिळते, ओके. तिथेही मिळते. मला ठाण्यातली पण आवडते. मुंबईत जेव्हा तू आला होतास तुझं एक्सपेक्टेशन असतात ना की स्ट्रीट फूड म्हटलं की असं काहीतरी असेल वगैरे, पण असं काही झालं होतं का? आणि तुझ्या आल्या आल्या तू कुठला पदार्थ खाल्ला होता तुला आठवते का आता? मी ना सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर फ्रूट डिश मिळायची, फ्रेश फ्रूट डिश. त्याच्यामध्ये पायनॅपल, वॉटरमेलन, थोडी केळी, थोडं सफरचंद, चिकू आणि त्याच्यावरती ते चाट मसाला टाकायचं ना. अरे मला ते एवढं आवडायचं. मी ते काठीला टोचून टोचून. मी मुंबईत आल्यानंतर रस्त्यावरचा खाल्लेला तो पहिला पदार्थ आहे, फ्रूट डिश. हे नवीन आहे काहीतरी ऐकलेलं मी. थँक्यू सांगितलंस मला. तू कवी आहेस, तुला आवडतं लिहायला, बोलायला आवडतं, सगळंच आवडतं, पण खाण्यासाठी तू काय बोलशील किंवा कविता असेल का? नाही, माझी एक वाढलेलं पान नावाची कविता आहे. ती तशी बरीच मोठी आहे, पण त्याच्या 4 ओळी ऐकवतो की मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही, चवीने खाणं सुद्धा काही खायचं काम नाही. सर्वप्रथम त्या वाढलेल्या पानाकडे डोळे भरून बघावं, वदनी कवल म्हणावं आणि यज्ञ कर्माला लागावं. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. म्हणून मी तुला म्हणाली की आलेल्या ज्याचं ऐकायला सगळ्यांना आवडतं आणि ज्याचं वाचायला सुद्धा सगळ्यांना आवडतं असं तू. थँक्यू सो मच. तुला ऑल द बेस्ट.